भादोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची मुजोरी. सामूहिक सुट्टी टाकून शिक्षक गेलेत रजेवर. शाळेतील 200 विद्यार्थी मात्र वाऱ्यावर. बुलढाणा शहरानजीकच्या भादोला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मुजोरी व हेकेखोरपणामुळे शाळेतील जवळपास 200 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र शिक्षकांना या बाबतीत काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसत आहे. शाळेतील शिक्षक हे काहीतरी कारण दाखवून नेहमी गैरहजर किंवा रजेवर राहत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना साधे जोडाक्षरही लिहिता येत नाही, तसेच इंग्रजीही लिहिता वाचता येत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने तसेच पालकांनी शाळेतील शिक्षकांच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे करून दोषी शिक्षकांवर कारवाईची मागणी केलेली आहे. त्यामुळे शाळेतील 8 शिक्षकांनी एकत्र येत आजपासून सामूहिक रजा टाकली व ते सुट्टीवर निघून गेलेत. त्यामुळे आज शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच सर्वच वर्ग हँडल करावे लागले व शिकवावे लागले. दरम्यान शिक्षकांचे कुठलेही नियंत्रण नसल्याने शाळेतील 11 विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या हातावर ब्लेड मारून घेतल्याची बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेत दिलेल्या भेटीदरम्यान उघडकीस आली होती. दरम्यान प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन दोषी शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केलेली आहे. कशाबद्दल नाही येत? 5,000 रुपये रोज या शासन येईल मास्तर लोकायले मार गप्पा मारतात हे शाळेमध्ये. काय शिकवण बंदी प्रूफ आहे आमच्याजवळ, बंदी दाखवू आम्ही. आणि हे नाही जमलं इथं याने जर युवन जर ऍक्शन नाही घेतली ते आम्ही शिक्षण मंत्र्याजवळ टाकू, बंदी मेल करू. सगळं रेडी आहे आमच्याकडे, बिलकुल सोडणार नाही आम्ही कोणालाच. आमच्या गरीबाच्या लेकरासाठी तुम्ही हे करू राहिले का? 1-1 लाख रुपये 1.5 लाख रुपये पगार आहे तुम्हाला. साधं घरी येत नाही पोरायले, कशाबद्दल येत नाही? गव्हर्नमेंट जर एवढा पैसा देऊ राहिला कशासाठी देऊ राहिला? भाडेपट्टे बी लागू यायले. 5 किलोमीटर आमचं गाव आहे. एवढे 11 मुलांचे हातात प्लेटचे भाडे लागले. सर लोक मास्टर लोक सगळे ग्रुपी गेले. याच्या मीटिंग बसतात, यायच्या ग्रुप यायचे. हे राजकारण करायला येतात, शिकवायला येतात. आमच्या लेकराला शिक्षण पाहिजे. हे जर राजकारण तिकडे दाखवा, नाही तर बदल्या करून येणे चालले जाऊ इथून. आम्हाला दुसरे शिक्षक लोक द्यावे ना. आम्हाला आमच्या लेकराचं भवितव्य सुधार नाही. हे आजचं भवितव्य आहे. हे जर आजचं भवितव्य जर याने खराब केलं उद्या काय येणार त्या मुलांना? काय येणार आहे? हे नुसते पास करून राहिले. हजाराचे फोटो बी आमच्याकडे आहे. महिन्यावर हजारा घेत नाही. का नाही घेत हजाऱ्या? कशाबद्दल नाही घेत? याने एवढे कामं येत नाही का? यांच्यावर कडक कठोर कारवाई झाली पाहिजे. नाही याला निलंबित करण्यात यावं. मिडलच्या लेकराला तर काही येत नाही. 6वी 7वी 8वी इंग्लिशचा एक शब्द बी येत नाही. मुलांना शाळेचं नाव येत नाहीये. काऊन कशाबद्दल येत नाही? हे का झोपा काढले या मास्तर लोकांनी आतापर्यंत? हे आमच्या जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालणार आहे. बिलकुल कर्मचाऱ्याला बी आत येऊ देणार नाही. बाकी ज्या केसेस आमच्यावर होतील, जर आम्ही खऱ्यासाठी जर लढू राहिलो तर आम्हाला कशात बी जायला तयार आहे. आम्हाला न्यायच लागल. आणि आरेपची आम्हाला आजच बदली लागल. जे आम्ही तक्रारी केल्यात आतापर्यंत, आम्ही UO पर्यंत जवळपास 1 महिन्यापासून तक्रारी करू आलो आम्ही 5 ते 6. आतापर्यंत बी याने कारवाई नाही केली. उडीची उत्तरं करू आलीत आम्हाला. डेप्युटेशन आम्हाला ते गणित विज्ञानसाठी जटार सर म्हणून ठेवले होते. ते 8 वर्षापासून आमच्या शाळेतून गायब आहेत. तर प्रशासन जे लोक आहेत त्यांचे पगार निघावेत म्हणून त्या सरांना तिथं ठेवण्यात गेलेत. पण आमच्या लेकरांचं इथं मिडलच्या लेकरांचं नुकसान उरालं त्याचं काय? यांना गणितसुद्धा येत नाही, शाळेचं नावसुद्धा येत नाही. जटार सरांमुळे आमच्या शाळेचे खूप नुकसान आहे. इथं आम्हाला परमनंट सर पाहिजे. त्यांना जर वाटत असेल की जटार सर आम्हाला ऑफिसमध्ये लागल तर त्यांना ठेवून घ्यायचं. आमचा काही तसा काही प्रॉब्लेम नाही. पण आम्हाला इथं परमनंट लागलं इथं सर.